नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे, आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट या परीक्षेसाठी आपण सराव पेपर चालू केलेले आहेत आणि हा आपला दुसरा सराव पेपर आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल. आणि मित्रांनो, जर कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत जातील. तर आजच्या पेपरची आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू. पहिला प्रश्न असा आहे, समावेशी शिक्षणाचे उद्देश कोणते आहेत? समावेशी शिक्षणाचे उद्देश कोणते आहेत? तर यासाठी बरोबर पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. म्हणजे सर्वांसाठी शिक्षण, अधिकारांचे रक्षण, सामाजिक सशक्तीकरण. पुढचा प्रश्न, ब्रेल लिपीची निर्मिती कोणी केली? ब्रेल लिपीची निर्मिती ही कोणी केली? तर यासाठी पर्याय उत्तर इथं पर्याय क्रमांक 1, लुईस ब्रेल यांनी केली. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय अपंग संस्था कोठे स्थित आहे? राष्ट्रीय अपंग संस्था कोठे स्थित आहे? तर याचं पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, बेंगलोर येथे स्थित आहे. पुढचा प्रश्न, आदी याचे पूर्ण रूप काय? आदी याचे पूर्ण रूप काय? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 येतं, ॲक्शन फॉर ॲबिलिटी डेव्हलपमेंट इन्क्लुजन. पुढचा प्रश्न, खालीलपैकी प्रतिभावान मुलांची वैशिष्ट्ये कोणती नाही? खालीलपैकी प्रतिभावान मुलांची वैशिष्ट्ये कोणती नाहीत म्हटले, तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, तर्कशक्ती विकसित नसते. तर इथं तर्कशक्ती विकसित असते यायला पाहिजे. पुढचा प्रश्न पाहू, व्यक्तिभेदाची विविध अंगे खालीलपैकी कोणती आहेत? व्यक्तिभेदाची विविध अंगे खालीलपैकी कोणती आहेत? तर यासाठी पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, म्हणजेच अभिरुचीनुसार व्यक्तिभेद, शारीरिक व्यक्तिभेद व बौद्धिक व्यक्तिभेद. म्हणजे तिन्हीसुद्धा पर्याय बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, व्यक्तिभेद लक्षात घेऊन तुम्ही शिक्षक या नात्याने कसे अध्यापन कराल? व्यक्तिभेद लक्षात घेऊन तुम्ही शिक्षक या नात्याने कसे अध्यापन कराल? तर यासाठी बरोबर पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक, तर इथं प्रश्न असं यायला पाहिजे करणार नाही. तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, कुशाग्र विद्यार्थ्यांना कमी मार्गदर्शन, पण यांना जास्त मार्गदर्शन करण्याची गरज असते. पुढचा प्रश्न, वाचादोष असणाऱ्या मुलांची लक्षणे खालीलपैकी कोणती नाही? वाचादोष असणाऱ्या मुलांची लक्षणे खालीलपैकी कोणती नाही? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, अडखळत न बोलणे. अडखळत ते बोलत असतात. पुढचा प्रश्न, समावेशक शिक्षकामध्ये खालीलपैकी कोणते गुण वैशिष्ट्य असणे अपेक्षित असते? समावेशक शिक्षकामध्ये खालीलपैकी कोणते गुण वैशिष्ट्य असणे हे आवश्यक असते? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, वरील सर्वच. म्हणजेच प्रेरणा देणे, संकल्पनेची निर्मिती व कार्याची श्रेणीबद्धता, हे सर्व पर्याय बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, विशेष विद्यार्थ्यांच्या बाबतीत शाळेची कोणती भूमिका नसावी? विशेष विद्यार्थ्यांच्या बाबतीत शाळेची कोणती भूमिका नसावी म्हटलं इथं, तर इथं बरोबर पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, अपंग विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात लवचिकता नसावी. तर नसावी म्हणल्यामुळं आपल्याला निगेटिव्ह उत्तर घ्यावं लागतं. पुढचा प्रश्न, कुमारावस्थेबद्दल खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? कुमारावस्थेबद्दल खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहे? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर पर्याय क्रमांक 2, कुमारावस्थेत जैविक व पर्याय क्रमांक 1, ही अवस्था नकारात्मक अवस्था म्हणून गणली जाते. हे एकच विधान योग्य आहे. बाकीचे विधान पाहून घ्या. कुमारावस्थेत फक्त जैविक बदल घडतात, शारीरिक नाही. चूक आहे. जैविक व शारीरिक दोन्ही बदल घडतात. मुलींच्या आवाजात घोगरेपणा येतो व कंठ फुटतो, तर हे सुद्धा चूक आहे. इथं मुलांच्या आवाजात घोगरेपणा येतो व कंठ फुटतो. या अवस्थेत 50% उंची वाढते, हे सुद्धा चुकीचं उत्तर आहे. फक्त एकच विधान योग्य आहे, ते म्हणजे पहिलं, ही अवस्था नकारात्मक अवस्था म्हणून गणली जाते. पुढचा प्रश्न, वर्तन व अवबोध या दोन्हीतील सुधारणा म्हणजे अध्ययन होय. वर्तन व अवबोध या दोन्हीतील सुधारणा म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या कोणत्या शास्त्रज्ञाने केली? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, मर्फी या शास्त्रज्ञाने अशी व्याख्या केली. पुढचा प्रश्न, थॉर्नडाईक यांचे प्रयत्न प्रमाद उपपत्ती हे कशावर आधारलेली आहे? थॉर्नडाईक यांची प्रयत्न प्रमाद उपपत्ती कशावर आधारलेली आहे?
तर याचं बरोबर पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 साहचर्यावर अवलंबलेली आहे. पुढचा प्रश्न, अवधान आकर्षित करणारे वस्तुनिष्ठ निर्धारक कोणते आहेत? अवधान आकर्षित करणारे वस्तुनिष्ठ निर्धारक म्हटले इथं तर कोणते आहेत? तर यासाठी बरोबर पर्याय येतं पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्वच, म्हणजेच उद्दीपकाचा प्रकार, उद्दीपकाचा आकार आणि त्याची तीव्रता. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हा संवेदना निर्माण करणारा महत्त्वाचा घटक आहे. टिंबटिंब हा संवेदना निर्माण करणारा महत्त्वाचा घटक आहे. तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उद्दीपक. पुढचा प्रश्न, बाह्य उद्दीपकातील आकर्षक गुणधर्मामुळे आपसी इच्छा असो वा नसो त्याच्याकडे आपले अवधान खेचले जाते. अशा अवधानाला काय म्हणतात? वाक्य पुन्हा वाचून घ्यायचे तुम्ही. तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 अनैच्छिक अवधान. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अभिरुची हे टिंबटिंब आहे तर अध्यापकाच्या दृष्टीने अभिरुची हे टिंबटिंब आहे. तर विद्यार्थ्याच्या दृष्टीने अभिरुची हे काय आहे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 अभिरुची हे साधन आहे विद्यार्थ्याच्या दृष्टीने, तर अध्यापकाच्या दृष्टीने अभिरुची हे साध्य आहे. पुढचा प्रश्न, प्रेरणा निर्माण करणाऱ्या बाबी पुढीलपैकी कोणत्या आहेत? प्रेरणा निर्माण करणाऱ्या बाबी पुढीलपैकी कोणत्या आहेत? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 वरील सर्व, म्हणजेच प्रगतीची जाणीव, तीव्र इच्छा, अभ्यासपूरक कार्यक्रमात संधी या सर्वमुळे प्रेरणा निर्माण होते. पुढचा प्रश्न, स्मृती म्हणजे धारणाशक्ती असे मत कोणी मांडले? स्मृती म्हणजेच धारणाशक्ती असे मत कोणी मांडले? तर यासाठी बरोबर उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 एडगेल यांनी मांडले. पुढचा प्रश्न, खालील स्मरणाच्या घटकांपैकी कोणता पर्याय बसत नाही? खालील स्मरणाचे 4 घटक दिलेले आहेत त्यापैकी कोणता पर्याय बसत नाही हे सांगायचे तुम्हाला. तर यासाठी संस्करण किंवा ग्रहण हा पर्याय सुद्धा बसतो, प्रत्याभिज्ञान हा सुद्धा पर्याय बसतो, संग्रहण किंवा धारणा हा सुद्धा पर्याय बसतो, म्हणजे तिन्ही सुद्धा पर्याय बसतात. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. पुढचा प्रश्न, इंग्लिश सेक्शन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. द सेंटेन्स इज हिअर, अ पर्सन हू ट्रॅव्हल्स फ्रॉम प्लेस टू प्लेस. अ पर्सन हू ट्रॅव्हल्स फ्रॉम प्लेस टू प्लेस. तर यासाठी पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 आयटिनरंट. पुढचा प्रश्न, द सायन्स विच स्टडीज द कॉजेस अँड द इफेक्ट्स ऑफ द डिसीजेस इज कॉल्ड ॲज. द सायन्स विच स्टडीज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द डिसीजेस इज कॉल्ड ॲज. ऑप्शन नंबर 3 pathology. What is the meaning of the idiomatic expression be in 7th heaven in the sentence given below? Okay, the sentence is here, since he got first rank he has been in 7th heaven. Since he got first rank he has been in 7th heaven. तर इथं आपल्याला be in 7th heaven तर याचा अर्थ काढायचा आहे. तर याचं बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 to be extremely happy. पुढचा प्रश्न, out of the given options choose the one which is the correct indirect speech of the given sentence. Out of the given options choose the correct which is the correct indirect speech of the given sentence. Then sentence is, Vaibhav said to me, have you ever been to Bangalore? Vaibhav said to me, have you ever been to Bangalore? Then our answer will be for this sentence option number 4. Vaibhav asked me if I had ever been to Bangalore. This will be our correct answer. Next question. Choose the correct indirect speech of the sentence given below. Choose the correct indirect speech of the sentence given below. The sentence is, Rohan said I am very busy now. Rohan said I am very busy now. Then our answer will be option number 3. Rohan said that he was very busy then. Next question. So next question, choose the correct form of the passive voice of the given sentence. Okay, passive voice. The sentence is, please do not smoke in public place. Please do not smoke in public place. Then our answer will be in passive voice. Option number 1, you are requested not to smoke in public place. तर पॅसिव्हमध्ये याचं येतं
पर्याय क्रमांक 1, यू आर रिक्वेस्टेड नॉट टू स्मोक इन द पब्लिक प्लेस. नेक्स्ट क्वेश्चन, कॅन दिस क्वेश्चन्स बी सॉल्व बाय मी. कॅन दिस क्वेश्चन्स बी सॉल्व बाय मी. चेंज द व्हॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स. तर इथे एक व्हॉइस दिलेला आहे, त्याचा आपल्याला चेंज करायचा आहे, पण हे व्हॉइस आहे आपलं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये, तर याला आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, ऑप्शन नंबर 2, कॅन आय सॉल्व दिस क्वेश्चन्स. नेक्स्ट क्वेश्चन, आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक. टू फिल इन द ब्लँक. ओके, द सेंटेन्स इज द बॉय, द फिश. देन our answer will be option number 2, caught. The boy caught the fish. Next question, fill in the blank with suitable article. Article आपल्याला टाकायचं याच्यामध्ये my mother is honest woman. Then our article will be option number 4, an. My mother is an honest woman. Next question, find the correct synonym of the given word. Find the correct synonym of the given word. So we have to find out the synonym for the lazy. There are 4 options. Which will be our answer? Option number 2, sluggish. This is the synonym of the lazy. Next question, सोडियमचे रासायनिक सूत्र काय. सोडियमचे रासायनिक सूत्र काय, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, Na. नेक्स्ट क्वेश्चन, जर्मन सिल्वर या संमिश्रात पुढीलपैकी कोणत्या धातूचा समावेश नसतो. जर्मन सिल्वर या संमिश्रात पुढीलपैकी कोणत्या धातूचा समावेश नसतो म्हटलं इथं, तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 32. ओके, चांदी. नेक्स्ट क्वेश्चन, शरीराअंतर्गत सर्वात मोठी ग्रंथी कोणती. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती, तर याचं पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, यकृत. पुढचा प्रश्न, कोणत्या साली भारतीय राष्ट्रीय सभा स्थापन झाली. कोणत्या साली भारतीय राष्ट्रीय सभा ही स्थापन झाली, तर यासाठी पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, 1885 साली स्थापन झाली. पुढचा प्रश्न, रान म्हशींसाठी प्रसिद्ध असलेले चपराळा अभयारण्य कोठे आहे. रान म्हशींसाठी प्रसिद्ध असलेले चपराळा अभयारण्य हे कोठे आहे, तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, गडचिरोली येथे आहे. पुढचा प्रश्न, युआन हे कोणत्या देशाचे चलन आहे. युआन हे कोणत्या देशाचे चलन आहे, तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, चीनचे हे चलन आहे. पुढचा प्रश्न, आशियातील सर्वोच्च नागरी किताब कोणता आहे. आशियातील सर्वोच्च नागरी किताब हा कोणता आहे, तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, रॅमन मॅगसेसे. पुढचा प्रश्न, टिंबटिंबने 1878 साली देशी वृत्तपत्रावर कडक निर्बंध टाकणारा कायदा केला. तर कोणी निर्बंध टाकणारा कायदा केला, हे निबंध झाला, इथं निर्बंध वाचायचा आहे. तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, लॉर्ड लिटन याने केला. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना कोणती आहे. भारतातील सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना कोणती आहे, तर यासाठी पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, भाकरा नांगल. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याच्या सीमा इतर सर्वाधिक राज्यांना लागलेल्या आहेत. भारतातील कोणत्या राज्याच्या सीमा इतर सर्वाधिक राज्यांना लागलेल्या आहेत, तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, आसाम. पुढचा प्रश्न, आजी या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता येईल. आजी या शब्दासाठी विरुद्धार्थी येतं पर्याय क्रमांक 1, माझी. पुढचा प्रश्न, हंसांचा टिंबटिंब. हंसांचा काय असतो, कलरव असतो. पुढचा प्रश्न, विहीर या नावाचे अनेक वचन ओळखा. विहीर या नावाचे अनेक वचन ओळखा, तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, विहिरी. पुढचा प्रश्न, तद्भव शब्द ओळखा. तद्भव शब्द ओळखा, तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत, तर यासाठी बरोबर पर्याय येतं पर्याय क्रमांक 4, घास. पुढचा प्रश्न, वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता. अधोरेखित शब्दाची जात सांगा. वर पिता हा अधोरेखित केलेला शब्द आहे, तर याची आपल्याला जात सांगायची आहे. तर यासाठी 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक 2 म्हणजेच विशेषण बरोबर उत्तर येतं. पुढचा प्रश्न, भोंगा या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता येईल. भोंगा या शब्दासाठी समानार्थी शब्द येतं पर्याय क्रमांक 2, अली. पुढचा प्रश्न, हातातोंडाशी गाठ पडणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता. हातातोंडाशी
गाठ पडणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता? तर यासाठी पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, जेमतेम खाण्यास मिळणे. पुढचा प्रश्न, योग्य पर्याय निवडा. प्रश्नपत्रिकांचा काय असतो? संच असतो. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, मी कथा लिहितो सदर वाक्यामध्ये वर्तमान काळ कोणता प्रकार आला आहे? म्हणजे वाक्य दिलेलं मी कथा लिहितो हे वाक्य वर्तमान काळमधील कोणता प्रकार आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, साधा वर्तमान काळ. पुढचा प्रश्न, मिष्टान्न या शब्दाची संधी ओळखा. मिष्टान्न या शब्दाची संधी ओळखायची आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पैकी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, मिष्ट अधिक अन्न. तर मित्रांनो, येथे तुम्ही पाहू शकता आजचा आपला सराव पेपर दुसरा आहे, जो अतिशय दर्जेदार स्वरूपाचा होता, जेणेकरून तुम्हाला याचा परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल. जर तुमच्या ओळखीचे कोणते विद्यार्थी असतील आणि ते टेट या परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना या सराव पेपरसोबत त्यांनासुद्धा सहभाग घ्यायला सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, लवकरच भेटू पुढच्या पेपरसोबत. धन्यवाद.